Hello student, in the previous video we check whether the given transportation problem had optimal solution or not. Now in this video we are going to look at some more examples in which we will check whether the given transportation problem has an optimal solution or not. That is, we will try to verify whether the TP has a optimal solution or not. Let us see some examples of transportation problem. Find the optimal solution of the following transportation problem. We have, this is our transportation problem. Therefore, first we check whether the given transportation problem is balanced or not. Check total supply is equal to 6 plus 4 plus 10 is equal to 20 and total demand is 12 plus 7 19 plus 5 is 24 plus 30 is 54. Therefore AI is not equal to BJ, means total AI is not equal to total BJ. If this condition is not satisfied, then you may conclude that our given transportation problem is unbalanced. Therefore, our transportation problem is unbalanced here. And to solve the unbalanced transportation problem, we have to first balance it. Here, which one is large? You can see that demand is 54 and supply is 30. मागे एक एक्झाम्पल होतं की ज्यामध्ये सप्लाय जास्त होता, यामध्ये त्यामुळे आपण डमी डेस्टिनेशन तयार केलेलं होतं. यावेळेस डमी ओरिजिन आपल्याला तयार करावं लागेल कारण सप्लायपेक्षा डिमांड जास्त आहे. आणि हाऊ मच क्वांटिटी वी गिव ॲट द डिमांड, डमी सप्लाय, डिमांड मायनस सप्लाय, बिकॉज सप्लाय इज लेस, देअरफॉर वी वॉन्ट अ डमी ओरिजिन. डिमांड मायनस सप्लाय 54 मायनस 20 इज इक्वल टू 34. म्हणजे आपल्याला हे तिथं टोटल सप्लाय 34 हा द्यावा लागेल आणि टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती द्यावी लागेल आपल्याला त्याला, तर 0 पर युनिट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. बघा काय करते आता मी, या ठिकाणी एक रो अजून या ठिकाणी वाढवते, म्हणजे काय होईल, माझा ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम बॅलन्स होईल. 4 1 2 -1, त्यानंतर 3 6 1 4 7 0 4 10. आता तुम्हाला मी काय सांगते की या ठिकाणी तुमचा सप्लाय किती होता, तुमचा 6 4 आणि 10. तुम्हाला काय लागणार आहे, सप्लाय जास्तीचा लागणार आहे. म्हणून या ठिकाणी मी काय करते, किती सप्लाय आपला शिल्लक आहे, या ठिकाणी 24 आणि 34 आपल्याला कमी पडत होते, 20 आणि 34. म्हणून या ठिकाणी मला काय करावं लागेल, डमी ओरिजिन तयार करावं लागेल, म्हणजे सप्लाय देणारं की, आणि त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपण किती देऊ, या ठिकाणी त्याला 0. म्हणून मी या ठिकाणी हे डमी तयार केलं आणि या ठिकाणी 34 त्याला देऊन टाकले. आता या ठिकाणी ही डिमांड ॲज इट इज राहील आणि 30. तुम्ही याला कोणत्याही मेथडने सॉल्व करा, नॉर्थ वेस्ट कॉर्नरने सोडवा किंवा लिस्ट कॉस्ट मेथडने सोडवा. या ठिकाणी याला मी नॉर्थ वेस्ट कॉर्नरने सोडवून दाखवलेले आहे, जेणेकरून आपला कन्सेप्ट हा क्लिअर होईल की मला या ठिकाणी किती मी दिलेले पाहिजे. डिबार पॉझिटिव्ह कसा येईल हे आपण चेक करू शकतो. म्हणून मी नॉर्थ वेस्ट कॉर्नरने, जेणेकरून डिबार बऱ्याच वेळेस निगेटिव्ह मिळाला तर तुम्हाला लूप कसा फाइंड आउट करायचा आणि डिबार पॉझिटिव्ह होईपर्यंत कसं जायचं याच्या स्टेप्स तुमच्या लक्षात येतील. कारण मी व्हॅमने सोडवलं तर कदाचित असं होऊ शकतं की डिबार हा पहिल्या स्टेपला पण तुमचा पॉझिटिव्ह येऊ शकतो. पण आपला हे एक्झाम्पल नॉर्थ वेस्टने सोडवण्याचा उद्देशच हा आहे की मला तुम्हाला ऑप्टिमॅलिटी चेक करण्यासाठी डिबार जर निगेटिव्ह असेल तर लूप आपण कसा ड्रॉ करतो हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून मी पहिला नॉर्थ वेस्ट कॉर्नर घेतला 4, त्याला किती देणार मी आपण 6. काय सॅटिस्फाय झालं तुमचं, देअरफॉर कॅन्सल द this value, this row.
त्यानंतर नेक्स्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नर कोणता आहे तुमचा, पुन्हा 3चा, म्हणून मी या ठिकाणी किती देऊ शकणार, 6 की 4, जी कमी असेल ती द्यायची. सप्लाय कमी असला तर सप्लाय द्यायचा, डिमांड कमी असला तर डिमांड. 4 दिले. इथे शिल्लक किती राहिले माझे, 2. पुन्हा काय कट झाला या ठिकाणी, रो सॅटिस्फाय झाला म्हणून मी पुन्हा रोला कट करते. पुन्हा नॉर्थ वेस्ट आला आपण इथं. इथं आपण किती देऊ शकतो, पुन्हा 2 आणि 10 मध्ये 2, कारण डिमांड 2च शिल्लक राहिलेली आहे म्हणून मी 2 दिले. इथं किती राहिले तुमचे, 8. आता या ठिकाणी काय सॅटिस्फाय झालं तुमचं, कॉलम, म्हणून मी या ठिकाणी ह्या कॉलमला कट केला. नेक्स्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नर कुठं आले तुम्ही, इथे. इथे किती देऊ शकतात, 7 की 8. 7ची डिमांड आहे, 8चा सप्लाय आहे, पण आपण 7च देऊ शकतो. इथं 1 शिल्लक राहिला. पुन्हा काय सॅटिस्फाय झालं, डिमांड सॅटिस्फाय झाली म्हणून कॉलम कट करते. त्यानंतर नेक्स्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल आहे तुमचा हा 4चा. किती देऊ शकतो आपण इथे, 5 की 1. किती शिल्लक राहिले तुमचे, 4. त्यानंतर आपलं काय सॅटिस्फाय झालेलं आहे, तर सप्लाय, म्हणून मी या ठिकाणी याला कट करते, ह्या रोला. नेक्स्ट नॉर्थ वेस्ट झाला तुमचा इथे. मग या ठिकाणी झिरोला तुम्ही किती देऊ शकता, 4 आणि 4 34. याच्यामध्ये किती देऊ शकतात तुम्ही, तर 4. किती शिल्लक राहिले, 30. हे 30 ऑब्विसली कुठं देणार मी, इथं. बघा आता मी अलोकेशन पुन्हा लिहिते. 4ला 6, 1, 2, 1. आता मी सप्लाय आणि डिमांड लिहित नाही हं. तर या ठिकाणी मी हे केलेलं आहे. काय केलं आपण, या ठिकाणी पुन्हा त्याला लिहून घेतलं. आता मला काय सांगितलेलं आहे की ऑप्टिमल आहे की नाही हे चेक करा. मग आपण काय करू, या ठिकाणी ऑप्टिमल कॉस्ट आता न काढता आपण ते सोल्युशन ऑप्टिमल आहे का हे चेक करून मगच ऑप्टिमल कॉस्ट काढूया. मग आपण या ठिकाणी बिफोर गोइंग टू स्टार्ट द ऑप्टिमॅलिटी प्रोसिजर we must check whether the number of allocations are exactly m plus n minus 1 and it is on a independent position. हे इंडिपेंडंट पोझिशनला तर आहेच, आपण लूप फॉर्म करू शकत नाही आहोत. आणि 3, 2, 5 आणि 2, 7 नंबर ऑफ अलोकेशन किती झाले तुमचे, 7. आणि m plus n minus 1 किती आहे ते चेक करू. किती रो आहे, 1, 2, 3, 4. 4 आणि 4 म्हणजेच किती झाली ती क्वांटिटी, 4 + 4 - 1 म्हणजे किती झाली ती, 7. आणि ते नंबर ऑफ अलोकेशन्स पण आहे. आणि जर असं असेल तरच आपण ऑप्टिमॅलिटीकडे प्रोसीड करू शकतो. म्हणून पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणून मी आता UI आणि VJ काढते. इथं पुन्हा AI BJ लिहायचा नसतो. बघा ह्या रोला, ह्या कॉलमला पण जास्तीचे अलोकेशन आहे 3 आणि ह्या रोला पण 3 आहे. तुम्ही कुठेही 0 घेतला तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे काय, या रो मध्ये पण 3 आहे ना, म्हणून इकडे पण घेतला तर चालेल, ह्या कॉलम मध्ये पण घेतला तरी चालेल. याच्या खाली मी इकडे घेते. UI VJ म्हणून पुन्हा पुन्हा सांगते, प्रत्येकाचे सारखे येणार नाही. तुम्ही 0 कुठं घेताय, 0 आणि 4 4, 3 आणि 0 3, 7. आता याचा उपयोग करून मी इकडचे काढू शकते. बघा -3 + 4 किती झाले, 7 - 3 = 4. आणि इथं -7 + 7 = 0. आता तुम्ही ह्या काढल्यानंतर आता तुमचा कुठला काढायचा बाकी आहे, तर हा याचा उपयोग करून तुम्ही इथं काढू शकतात. बघा -3 + 3 = 0. आणि त्याच पद्धतीने 3 - 3 + 3 = 0. म्हणजे हा काढला तुम्ही -3 पुन्हा -3 + 3 = 0, -3 + 3 = 0. सगळे UI आणि VJ तुमचे कॅल्क्युलेट करून झाले.
आता UI VJ कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर तुम्ही काय UI VJ कोणत्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतोय आपण, CIJ इक्वल टू UI प्लस VJ, आणि डी बार कोणत्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतोय आपण, CIJ मायनस UI प्लस VJ या फॉर्म्युल्याने मी फाइंड आउट करणार. मग आता माझा डी बार बघूया की येतोय का मला तो. डी बार इथं काढते, सोयीस्कर होईल. बघा, अलोकेशन आहे म्हणजे 0, -7 आणि +4 किती झाले, -3. 1 minus -3 is 4. Again, -3 plus 4 is 1. 2 minus 1 is 1. Again, -3 plus 4 is 1. 1 minus 1 is 0. Allocation है 0. -7 plus 3. It is equal to -4. 6 minus -4 is 10. Then -3 plus 3 is 0. 1 minus this is 0. -3 plus 3 is 0. 4 minus 0 is 0. अलोकेशन आहे, अलोकेशन आहे, अलोकेशन आहे. आणि -3 plus 7 किती झाले ते 4. 10 minus 4 is 6. अगेन पुढची व्हॅल्यू तुमची 0 plus 3 is 3. 0 minus 3 is -3. -3 plus it is equal to -4. -4 means 0 minus -4 is +4. देन अलोकेशन आहे, अलोकेशन आहे. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं या ठिकाणी तर बघा, तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मिळत आहे. कुठे, या ठिकाणी. तुमचा जर इथं निगेटिव्ह असेल तर तुम्ही काय कन्क्लुजन लिहितात, टी बार इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 किंवा टी बार इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर सोल्युशन only less than 0 quantity. Solution is not optimal. दिलेलं सोल्युशन हे ऑप्टिमल नाही आहे. मग सोल्युशन जर ऑप्टिमल नसेल तर आपण काय करतो, पुन्हा UI VJ फाइंड आउट करतो. सगळ्यात पहिले इथं लूप फॉर्म करतो आणि लूप फॉर्म करून आपण पुन्हा UI VJ फाइंड आउट करतो. आता मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी लूप शिकवते. बघा, या ठिकाणी मी लूप, इथं क्वांटिटी म्हणजे मला इथून लूप फॉर्म करावा लागेल. मी या डायरेक्शनने जाते. एक मिनिट, पेन दुसरा यूज करावं. या डायरेक्शनने इथून इथे जाते, इकडे, नंतर इकडे आणि त्यानंतर इथे. तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही प्लस साईन आहे, ही मायनस. जिथून लूप असतो तिथं प्लस द्यायचं, याला मायनस, याला प्लस. आता यानंतर तुमची प्रोसिजर काय आहे की ज्या ठिकाणी तुमचं सबट्रॅक्ट साईन आहे, कुठं आहे आता प्लस साईन तुमची, प्लस मायनस प्लस, हे प्लस हवी होती आणि इथे मायनस. आता तुमचं जिथं मायनस आहे, मिनिमम साईन, मिनिमम अलोकेशन बघायचे. तिथं निगेटिव्ह साईनला इथं किती आहे 2 आणि इथं किती तुमचे तर 4. ह्या 4 आणि 2 मध्ये मिनिमम अलोकेशन किती आहे 2. मग जिथं ते सबट्रॅक्ट साईन आहे तिथं आपण सबट्रॅक्ट करू, जिथं ऍड साईन आहे तिथे ऍड करू. बघूया आता. आता मी पुन्हा अलोकेशन लिहिते. 4 ला किती होते 6. जे नाही बदलत ते नाहीच बदलवायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्यात त्यानंतर तिसऱ्या रो मध्ये 2 ला बघा मायनस साईन आहे, इथून ते निघून जातील. म्हणजे 70410 लिहून घेते पहिले. ऍड केला होता आपण म्हणून याचे झिरोचे सर्व.
आता याच्यामध्ये बघा 7च्या ठिकाणी काय आहे, मायनस आहे, म्हणजे 2 इथून निघून जातील आणि ते 2 कुठे येतील, इथं. सात आणि इथं किती होतील, ते ऍड होतील, म्हणजे 7 आणि 3. कुठे वाढतील, हे शून्याला 7 जसेच्या तसे आणि 4ला किती होतील, 3. 4ला किती झाले, 3. इथं 7 जसेच्या तसे, इथला निघून जाईल, याला 2 वाढतील कारण ऍड आहे ना साईन. त्यानंतर पुढचे अलोकेशन्स किती आहे, शून्याला नाही आहे, नंतर इथं मायनस साईन आहे, मग इथं 4तून 2 गेले, किती अलोकेशन राहिले, 2 आणि 30. किती राहिले, 4पैकी 2 आणि इथे किती झाले, ते 30. आता हे झाले तुमचे अलोकेशन नवीन. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 अलोकेशन परत पुन्हा 7 झालेले आहे. 7 अलोकेशन मी पुन्हा काय करते, आता या ठिकाणी UI आणि VJ फाइंड आउट करते. या ठिकाणी आपण फाइंड आउट करतो UI आणि या ठिकाणी आपण फाइंड आउट करतो VJ. VJ अलोकेशन ज्या डायरेक्शनला जास्त असेल, समजा मी आता इथं रोला 0 घेते बघा, 0 0 आणि 0. आता यांचा उपयोग करून इथला काढू आपण, 4 0 अधिक 4 4. आता याचा उपयोग करून इथला काढू, 0 व्हायला पाहिजे म्हणजे -4 -4 अधिक 4 -4 अधिक 4 0. आता हा पण कॅल्क्युलेट झाला. आता कुठला राहिला, तर या डायरेक्शनचा 0 आणि 3 किती व्हायला पाहिजे, बेरीज 3, म्हणून इथे येणार 3. 0 आणि 4 म्हणजे हा 0 मध्ये किती मिळवले, तर हे 4 येतील, तर 4 म्हणून इथे येणार पुन्हा 4. आता CIJ नेहमीप्रमाणे कोणत्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट केला आपण, CIJ इक्वल टू UI प्लस VJ. आणि आता डी बार फाइंड आउट करते कोणत्या फॉर्म्युल्याने, CIJ मायनस UI प्लस VJ. आता या ठिकाणी बघा मी डी बार फाइंड आउट करते, अलोकेशन आहे म्हणून मी 0 लिहिते, त्यानंतर -4 अधिक 4 0 म्हणजे हा 1 जसाच्या तसा राहील, 2 वजा 4 0. बघा 0 आणि 4 किती होत आहे, 4. 2तून 4 गेले, -2. एकातून 0 आणि 4 4, एकातून 4 गेले, -3. परत अलोकेशन आहे म्हणून 0. 6 - 4 अधिक 3 -1, 6 आणि वजा 1 7. 0 आणि 3 3, एकातून 3 गेले, 2. त्यानंतर 0 आणि 3 4तून 3 गेला, 1. 7 4 7तून 4 गेले, 3. अलोकेशन आहे 0 आणि 4 10तून 4 गेले, 6. त्या ठिकाणी अलोकेशन आहे, त्यानंतर इथं 0 वजा 4 म्हणजे अधिक 4 होतील, अलोकेशन आहे. डी बार इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. काय झाला तुमचा डी बार, पुन्हा लेस इक्वल 0 झाला. जर लेस इक्वल 0 असेल तर पुन्हा कन्क्लुजन काय काढतात तुम्ही, सोल्युशन इज नॉट ऑप्टिमल. जर तुमचं सोल्युशन ऑप्टिमल नसेल तर पुन्हा आपण काय करतो, तर लूप फॉर्म करतो. त्याच्यातला मिनिमम निगेटिव्ह किती आहे बघा, 3 ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मिळतोय, -2 -2 -3 म्हणजे निगेटिव्ह 3 ठिकाणी मिळतोय. आतापर्यंत जे एक्झाम्पल पाहिले तुम्ही त्याच्यामध्ये किती ठिकाणी होतात, एकच ठिकाणी होता. आता जस्ट डी बार मध्ये कुठं झाला हा, 3 ठिकाणी. मग अशा केसमध्ये काय करायचं, मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे तर ती बघायची. मिनिमम व्हॅल्यू तुमची ही -3, म्हणून आपण काय करणार, तर इथून लूप स्टार्ट करणार. इथे बघा लूप कसा घ्यायचा, कॉर्नरला अलोकेशन आले पाहिजे. आता लूप बघा तुम्ही कसा घेणार आहे, इकडं लक्ष द्या. इथून मी लूप स्टार्ट करते बघा,
इथं आली, इथं अलोकेशन आहे, थांबायचं तिथंच जिथं अलोकेशन असेल. इथे आली, इथून इकडे येईल कारण अलोकेशन आहे, आणि ऑब्विसली इथं येईल पुन्हा, म्हणजे चारी कॉर्नर. मग इथं काय साईन देणार? प्लस, मायनस, प्लस आणि पुन्हा इथं मायनस. आता निगेटिव्ह मध्ये अलोकेशन जिथं आहे, निगेटिव्ह साईन जिथं आहे तिथं अलोकेशन किती आहे? 6 आहे आणि 30 आहे. यांच्यातला मिनिमम कोणता आहे? तर 6. म्हणून तो जिथं सबट्रॅक्ट आहे तिथं सबट्रॅक्ट करणार, जिथं ऍड आहे तिथं ऍड करणार. काय होईल बघा, 6 सबट्रॅक्ट आहे म्हणून मी काढून टाकेल. इथं 1 ला तो ऍड आहे म्हणून मी इथं त्याला ऍड करते. त्याच्यानंतर पुढचा 3चा आपल्याला काही फरक नाही पडत त्या लोकेशनचा. नंतर 7चा पण नाही पडत फरक, कारण तो लूपच्या ठिकाणी लाईन वरती नाहीच आहे. त्यानंतर इथं आपण ऍड करणार आहे म्हणून 0ला झाले 4. इथं काही फरक नाही, यालाही काही आपल्याला घेणं देणं नाही कारण हा लूपच्या लाईन वरती आहे, कॉर्नरला नाही. आणि ह्या 0ला तो कमी झालेला आहे 6, म्हणजे किती आले ते 24. जर तुम्ही अलोकेशनची सम केली ना तर तुमच्या लक्षात येईल की ती 30 असते. बघा इथं कशी होती 30 आणि 2 32 आणि 2 किती झाले? 30, 32 आणि 34. या ठिकाणी तुमचे अलोकेशन किती आहे? 4 झाले. आता 4, 2 आणि 30 मधून 6 गेले म्हणजे 24. म्हणजे बरोबर ते आपले मॅच होताना तुम्हाला दिसतील. दोन 10, 2 12, 6 इथून कमी होतील म्हणून ते 6 इथं वाढले. चुली किती होते? तिथं 2 होते तर त्याचे किती झाले आता? 8. हे 6 वाढले ना, ऍड साईन आहे म्हणून. बघा 8 आणि 2 10, 24 आणि 10 34, 2 आणि 2 4 आणि 30 34, 6 आणि 4 10 आणि 2 12, 8 आणि 4 12, बरोबर ते मॅच होतात. तर या पद्धतीने आपण अलोकेशनची पोझिशन ही बदलवलेली आहे. मग आता लोकेशन पुन्हा चेक करू आपण. लोकेशन हे काढले, पुन्हा UI व्हीजे काढणार, पुन्हा डी बार काढणार. 1 2 3 4 5 6 7. अलोकेशन पुन्हा 7च आहे आणि ते पुन्हा कोणत्या पोझिशनला आहे? तर इंडिपेंडंट पोझिशनला आहे. म्हणून मी पुन्हा काय करते आता या ठिकाणी UI आणि व्हीजे फाइंड आउट करते. बघा या रोला आपल्याला किती होते? 0 देते इथं, ते 0 होईल. त्यानंतर इथं 0 होईल आणि इथं 0 होईल. याचा उपयोग करून इथला काढते, तो 4 होईल. याचा उपयोग करून इथला काढते, -4 + 4 0. याचा उपयोग करून इकडचा लिहूया 3 आणि याचा यूज करून इकडचा लिहूया 1 आहे ना, म्हणजे 0 आणि 1 1. आता हा काढला तुम्ही UI व्हीजे. पुन्हा मी काय काढते? डी बार. बघा 0 आणि 1 1, 4 - 1 3, -4 + 1 किती होतोय? -4 आणि -4 आणि हा 1 -3, 1 - 3 किती झाला तो? 4. त्याच्यानंतर 0 आणि 1 1, 2 - 1 1, अलोकेशन आहे. त्यानंतर अलोकेशन आहे 3 - 4 किती होतील ते? -1, 6 - 1 7. त्यानंतर 0 आणि 3 3, 1 - 3 -2, पुन्हा 4 - 3 म्हणजे 1, पुन्हा 7 आहे, 4 7 - 4 3, अलोकेशन आहे अलोकेशन आहे. 10तून 4 गेले, पुन्हा 6, अलोकेशन आहे. त्याच्यानंतर 0 व 0 - 4 म्हणजे तो किती झाला? +4. त्यानंतर अलोकेशन आहे अलोकेशन आहे, म्हणजे तुमचा डी बार पुन्हा काय झाला? लेस इक्वल झाला. म्हणून पुन्हा सोल्युशन इज नॉट
ऑप्टिमल. आता सोल्युशन ऑप्टिमल नाही आहे म्हणून मी पुन्हा काय करेल, लूप फॉर्म करेल. आता मिनिमम निगेटिव्ह पेक्षा एकच व्हॅल्यू आता या ठिकाणी निगेटिव्ह आहे, म्हणजे इथून आपण लूप फॉर्म करायला सुरुवात करणार. आता बघा तुमचं लूप कसं येईल, ऑब्झर्व करा. हे लूप काढणंच फार महत्वाचं असतं. इथे येणार मी, इथून या कॉर्नरला येते, इथून ह्या कॉर्नरला येते आणि इथून आपण या कॉर्नरला जाणार. लूप इथून फॉर्म केला म्हणून याला प्लस साईन देते, याला मायनस साईन देते, याला प्लस साईन देते, याला मायनस साईन देते. पुन्हा होईल काय की जिथं निगेटिव्ह मिनिमम बघा किती आहे, हा 3ला किती आहे 4 आणि 0ला किती आहे 24. मग मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे 4, म्हणून ती इथं निघून जाईल. म्हणजे जिथं मायनस साईन आहे तिथून वजा करा, जिथं प्लस साईन आहे तिथं त्याला ऍड करा. नेक्स्ट याला करू बघा. 4 1 2 1. त्याला किती अलोकेशन ते बघून घ्या. 4 1 2 1, 1ला 6, 1ला किती अलोकेशन 6. पुढचा रो बघा काय आहे, 3 6 1 4, 3 6 1 4. त्यानंतर आपण ह्या 1 पासून लूप ड्रॉ केलेला आहे. 0 3ला 4 आहे, 7 0 4 10, 7 0 4 10. मी पहिले ह्या क्वांटिटीज लिहून घेते. CIJ. त्यानंतर पुढचा आहे 0 0 0 0 0 0 0 0. आता लोकेशन बघूया. बघा इकडे लक्ष द्या, 3च्या ठिकाणी काय आहे तर मायनस साईन आहे. मिनिमम निगेटिव्ह किती काढलेला आहे आपण, तर 4 हा मिनिमम आहे आपला, म्हणजे तो मायनस ठिकाणी निघून जाईल. म्हणजे 3चा निघाला 6 1 आणि 1ला वाढला तो, म्हणजे 1ला 4 आले. 3चा निघून 1ला 4 आले, 3चा निघाला 1ला 4 आला. हे झालं आपल्या दुसऱ्या रोचं काम. त्यानंतर आपलं नेक्स्ट हे अलोकेशन याच्यावरती आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन वरती आहे, त्याच्यामुळे तिसऱ्या रो मध्ये काही फरक पडणार नाही. म्हणून इथं 7 आणि 3 जसेच्या तसे राहतील. 7 आणि 3 जसेच्या तसे, म्हणजे याला किती दिले मी 7 आणि याला किती दिलेले आहे तर 3. इथं 8 होते बघा, 0ला 8 होते आणि इथं वाढलेले किती वाढलेले आहे तर 4, म्हणजे 0ला किती झाले आता 12. आणि या ठिकाणी तुमच्या या कॉर्नरला किती झाले, अलोकेशन्सचा कॉर्नर तुमचा हा होता. म्हणजे मिनिमम किती होती तुमची 4 न असता मिनिमम होती 2, म्हणजे इथे किती झाले ते 4 वजा 2 2. 3ला 2 आहे, 8ला 10 आहे, 3ला 2 होतील, 3ला 2, 1ला पण किती राहतील हे 2, नंतर 8ला किती झाले 10, त्यानंतर 8ला 10 झाले 0, आणि ह्या 0ला किती झाले ते 2 आणि 2 2 निघून गेलेले आहे ना या 0चे, म्हणजे हे किती झाले निघून गेलेले आहे. फक्त 0चे 24 जसेच्या तसे इथले निघालेले आहे आणि ह्या 0चे 24 जसेच्या तसे.
बरोबर 24 आणि 10 34. अलोकेशनची संख्या मोजा पुन्हा बघा. 1 2 3 4 5 6 7. अलोकेशनची संख्या 7 आहे. इंडिपेंडंट पोझिशनला आहे. पुन्हा काय कॅल्क्युलेट करते मी, UI आणि VJ. ज्या रोला किंवा कॉलमला जास्त अलोकेशन आहे ते घ्या. जास्त नसेल तर कुठेही घ्या ॲट रँडम, तुम्हाला तरी सुद्धा उत्तर मिळेल. हे उत्तर हे झाले 24, हे झाले 0. सॉरी 24 नाही, 0 आणि 0 0. त्याच्यानंतर याचा उपयोग करून आपण इथला कुठला काढू शकतो बघा. ह्या डायरेक्शनने विचार करा. या डायरेक्शनने 0 काय मिळवले तर येईल 1च. मग त्यानंतर हा काढून झाल्यानंतर आपल्याला याचा उपयोग करून आपण इथं काढला. आता याचा उपयोग करून आपण अजून इथं काढू शकतो बघा. 3 अलोकेशन बघायचे कोणत्या डायरेक्शनने आहे. 3 पुन्हा याचा उपयोग करून आपण इथं काढू शकतो. 3 वजा 2 बरोबर किती झाले ते 3 आणि वजा 2 1. आता हा काढला आपण, नंतर हा काढू शकतो आपण. 6 वजा 2 किती होतील, 6 आणि वजा 2 यांची बेरीज 4. याचा उपयोग करून इथं काढणार, म्हणजे हा झाला वजा 6. वजा 6 अधिक 6 किती झाले बरोबर 0. हे झाले UI आणि VJ. आता आपण फाइंड आउट करणार डी बार. कोणता फॉर्म्युला, आता तुम्हाला माहिती, CIJ मायनस UI प्लस VJ. दिस इज मॅट्रिक्स डी बार. आता बेरीज करा. 1 आणि 0 1, 4तून 1 गेला 3, वजा 6 आणि 1 किती झाला तो वजा 5. 1 वजा वजा 5 झाले 6. वजा 2 आणि 1 किती झाला वजा 1. 2 वजा वजा 1 3. अलोकेशन आहे, त्यानंतर अलोकेशन आहे, त्यानंतर वजा 6 आणि 3. हे 3 आणि वजा 6 किती झाले वजा 6. वजा 3 6 वजा वजा 3 झाले 9. अलोकेशन आहे, त्यानंतर 0 आणि 3 3. 4तून 3 गेला 1. पुन्हा या ठिकाणी 6 आणि 7. 7तून 6 गेला 1. अलोकेशन आहे, अलोकेशन आहे. 0 आणि 6. 10तून 6 गेले 4. अलोकेशन आहे. 0 आणि 6. 0 वजा वजा 6 6. 0 वजा वजा 2 प्लस 2 आणि अलोकेशन आहे. बघा हा डी बार काय झाला, all d bar are greater than or equal to 0 and therefore our solution is optimal. सोल्युशन काय झालं तुमचं ऑप्टिमल झालं. आणि आता म्हणून आपण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बघूया. एकला 6 अधिक 3 दुनी 6 अधिक 1ला 2 अधिक पुढचे किती आहे, 0ला 7 म्हणजे 0, 4ला 3 म्हणजे 12, 0ला 10 म्हणजे 0 आणि 0ला 24 म्हणजे परत 0. 1 2 3 4 5 6 7. 6 आणि 6 12 आणि 2 14. 24 12 आणि 12 24 आणि 2 26. लेट अस सी. बघा अलोकेशनची संख्या 7 आहे. आपण ही प्रोसिजर ऑलरेडी केलेली आहे. बेसिक फिजिबल सोल्युशन आहे, हे या कन्क्लुजनवरती आपण आलो. त्यानंतर आपली कॉस्ट काढली होती आपण 54. आता पण ती मिनिमम नव्हती. UI VJ काढले. UI VJ काढल्यानंतर डी बार लेस दॅन ऑर इक्वल टू 0 झाला, म्हणजे आपलं सोल्युशन ऑप्टिमल नाही आहे. पुन्हा आपण UI VJ फाइंड आउट केले. फॉर्म्युला डी बार नंतर UI VJ पुन्हा फाइंड आउट केले लूप फॉर्म करून. लूप फॉर्म केल्यानंतर आपण पुन्हा डी बार काढला, तोही लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. पुन्हा बघा अलोकेशन बदलले. अलोकेशन बदलल्यानंतर पुन्हा लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आला आणि पुन्हा हा लेस दॅन ऑर इक्वल टू 0चा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 झाला. तर या पद्धतीने ही आपली झाली कॉस्ट. थँक्यू. ही वजा 6 होती अधिक 6 ने वजा 6 अधिक 6 0 आणि म्हणून ही झाली 14. तर या पद्धतीने आपला डी बार हा आपण पॉझिटिव्ह करत जातो. बघा कॉस्ट आली आपली 14. काढली ना आपण.
त्या पद्धतीने आपण प्रोसिजर आणि लूप यामध्ये चांगलं शिकलेलो आहे. हा व्हिडिओ एकच एक्झाम्पलसाठी बराच मोठा झालेला आहे, पण डीबार हा पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण कसा लूप फॉर्म करायचा हे या एक्झाम्पलमध्ये मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलं पद्धतीने समजलं असेल. तरी पण तुम्हाला जर काहीही अडचण असेल तर तुम्ही मला नक्कीच या नंबरवरती किंवा या ईमेल ID वरती संपर्क करून विचारू शकतात. धन्यवाद.